नमस्कार, मी प्रोफेसर प्रफुल्ल चोर गोष्ट पैसा माण्याची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, पुढच्या आठवड्यामध्ये दिवाळीची सुरुवात ही होणार आहे आणि दिवाळी हा भारतीय लोकांचा फार मोठा सण आहे. 2-3 दिवसांनी धनत्रयोदशी येणार आहे आणि धनत्रयोदशी म्हटलं की सोन्याचा विषय हा येतोच. कारण धनत्रयोदशी दिवशी सोने खरेदी करण्याची भारतामध्ये फार जुनी परंपरा आहे. सोने हा भारतीय स्त्रियांचा फार आवडता विषय आहे. त्यांना सोन्याच्या दागिन्याबद्दल प्रचंड आकर्षण असते. ते सोन्याचे दागिने खरेदी करणे आणि ते दागिने घालणे हे भारतीय स्त्रियांचा एक आवडीचा विषय आहे. बऱ्याच भारतीय स्त्रिया आपले पैसे बचत करतात आणि त्याचे सोन्याचे दागिने खरेदी करतात. ही एक प्रकारे गुंतवणूकसुद्धा आहे. कारण सोने हे एक असेट आहे. त्याच्या किमती या सतत वाढत असतात. भारतीय लोक आणि सोने याचे एक घट्ट नाते आहे. कारण भारतामध्ये मूल जन्माला आल्यावर त्याला मधामधून सोने जाटवण्याची परंपरा आहे. त्याचप्रमाणे त्याच्या गळ्यात सोन्याची ज्योती घातली जाते. त्याचप्रमाणे भारतीय लोकांच्या लग्नामध्ये नवीन घराचा उंबरठा ओलांडताना नवीन नात्याची सुरुवात करताना सोन्याचे डोरले घालण्याची परंपरा आहे. अशा बऱ्याच महत्त्वाच्या प्रसंगात भारतामध्ये सोन्याला फार महत्त्व आहे. आणि धनत्रयोदशी दिवशी थोडे का होईना सोने खरेदी केल्यानंतर भारतीय स्त्रियांमध्ये सौंदर्यात हे सोने भर घालत आहे. त्यामुळे भारतीय आणि सोने हा एक भारतीय लोकांचा अविभाज्य घटक बनलेला आहे. आजचा विचार केल्यास सोन्याच्या किमती ह्या सतत वाढत असून त्या नवीन उच्चांक या गाठत आहेत. त्यामुळेच मी म्हणतो की सोन्याची चमक ही वाढत चालली आहे. ती कशी याची चर्चा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सोन्याची चमक म्हणजे सोन्याच्या किमती ह्या वाढतच चाललेल्या आहेत हे समजण्यासाठी आपण एक छोटासा ॲनालिसिस करणार आहोत. आता समोर स्क्रीनवर जी इमेज आहे त्या इमेजमध्ये आपण 2011 पासून 2024 पर्यंतच्या सोन्याच्या प्रत्येक वर्षीच्या किमती ह्या 1 तोळ्याच्या घेतलेल्या आहेत. 2011 मध्ये सोने हे 26,400 रुपये तोळा होते आणि त्याच्या किमती हळूहळू वाढत जाऊन आज 2024 मध्ये सोन्याच्या 1 तोळ्याची किंमत ही 78,570 रुपये झालेली आहे. यावरून आपल्याला समजत आहे की सोन्याच्या किमती या दरवर्षी वाढतच चाललेल्या आहेत. आता मी आपल्यासमोर एक ग्राफ दाखवलेला आहे. या ग्राफमध्ये प्रत्येक वर्षीच्या सोन्याच्या किमती या कशा वाढत चालल्या आहेत या आपल्याला दिसत आहे. आपण जर व्यवस्थित पाहिले तर 2019 पर्यंत सोने हे एकाच रेंजमध्ये होते. म्हणजे त्याच्या किमती जास्त वाढत पण नव्हत्या आणि जास्त कमी पण होत नव्हत्या. पण 2019 पासून जर आपण व्यवस्थित पाहिले तर त्याच्या किमती ह्या कंटिन्युअसली प्रत्येक वर्षाला ह्या वाढतच चालल्या आहेत. यावरून पण आपल्याला व्यवस्थित समजत आहे की सोन्याची किमती या वाढण्याचे प्रमाण हळूहळू प्रत्येक वर्षी सध्याला वाढत चाललेले आहे. त्यानंतर आता आपण याचा एक ॲनालिसिस करणार आहोत. आपण जर ॲनालिसिस जो करणार आहोत तो आपण सोन्याच्या CAGR म्हणजे कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रिटर्न्स हा आता काढणार आहोत. प्रथम आपण 13 वर्षाचा CAGR रिटर्न्स हा काढणार आहोत. तर 2011 साली सोन्याची किंमत ही पर तोळा 26,400 होती. आज 78,570 होती. याचा जर आपण 13 वर्षाचा CAGR काढला तर तो 8.75 येतो. आपल्या मोबाईलमध्ये CAGR कॅल्क्युलेटर असेल त्या कॅल्क्युलेटरचा वापर करून तुम्ही ह्या किमती व्हेरीफाय करू शकता. त्याचप्रमाणे जर आपण 5 वर्षाचा CAGR काढला तर 5 वर्षापूर्वी सोन्याची किंमत ही 35,220 रुपये तोळा होती. आज 78,570 रुपये तोळा आहे. तर त्याचा CAGR हा 17.41 येतो. 3 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं तर सोन्याची किंमत ही 48,720 रुपये तोळा होती. आज ती 78,570 रुपये तोळा आहे. त्याचा CAGR रिटर्न हा 17.27% आहे. आणि आपण जर मागील 1 वर्षाचा विचार केला तर 1 वर्षापूर्वी सोन्याची किंमत ही 65,330 रुपये तोळा होती. ती आज 78,570 रुपये तोळा आहे. जर मागील 1 वर्षाचा विचार केला तर सोन्याने 20.27% CAGRने रिटर्न्स हे दिलेले आहेत. तर आपण जर पाहिलं तर CAGR रिटर्न्स हा कंटिन्युअसली वाढत आहे. याच्यावरून आपल्याला लक्षात येत आहे की सोन्याची चमक ही म्हणजे त्याची किंमत ही वाढतच चाललेली आहे आणि ती आणखीन वाढतच म्हणजे चमकतच राहणार आहे.
मित्रांनो, आता आपल्याला सोन्याच्या गुंतवणुकीमधून किती परतावा मिळतो हे समजण्यासाठी आपण हाच ॲनालिसिस थोडा पुढे वाढवणार आहे. आता आपण असे समजू की एखाद्या व्यक्तीने 2011 पासून प्रत्येक वर्षी 1,00,000 रुपयाचे सोने जर घेतले असते तर त्याच्याकडे आज किती तोळे सोने झालेले असते आणि त्याची एकूण किंमत आज किती झाली असती हे आता समजावून पाहू. आता आपण जर समोर पाहिले तर 2011 साली सोन्याची किंमत ही 26,400 रुपये तोळा होती. त्यावेळी 1,00,000 रुपयाचे जर आपण सोने घेतले असते तर आपल्याला 3.79 तोळे सोने भेटले असते. पुढच्या वर्षी आपण 1,00,000 रुपयाचे सोने घेतले असते पण त्यावेळी किंमत ही 31,050 रुपये असते, तर त्यावेळी आपल्याला 3.22 तोळे सोने हे मिळाले असते. असे आपण प्रत्येक वर्षी 1-1 लाखाचे जर सोने घेतले असते तर आज 2024 साली सोन्याचा दर हा 78,570 रुपये तोळा आहे. आपल्याला फक्त 1.27 तोळे सोने भेटले असते आणि असे 12 वर्षांमध्ये जर आपण प्रत्येक वर्षी 1,00,000 रुपयाचे सोने घेतले असते तर आपल्याकडे आज 39.45 तोळे हे सोने झालेले असते. आणि आजच्या रेटने म्हणजे 78,570 या दराने सोन्याची एकूण किंमत ही आज 30,99,450 रुपये झालेली असते. आणि आपण गुंतवणूक किती केली? वर्षाला 1,00,000 म्हणजे 12 वर्षामध्ये 12,00,000, आपल्याला 29,79,450 रुपये फायदा म्हणजे व्याज या सोन्याच्या गुंतवणुकीवर मिळालेले असते. हा 9.73 CAGR ने आपल्याला रिटर्न्स हा मिळालेला आहे आणि हे आपल्याला सोन्याच्या गुंतवणुकीवर फायदा एवढा झाला असता हे आता आपल्या लक्षात आलेलं आहे. मित्रांनो, आता आपण पाहू की आपण सोन्यामध्ये गुंतवणूक का करावी. तर सोने हे भारतीय बाजाराप्रमाणे जागतिक बाजारात सुद्धा सतत चमकत आहे. त्याच्या किमती ह्या दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहेत. त्याचप्रमाणे भारतामध्ये पुढच्या आठवड्यात दिवाळी असल्यामुळे दिवाळी धनत्रयोदशी दिवशी सोने खरेदी करण्याची भारतामध्ये फार जुनी परंपरा आहे. या दिवशी भारतीय लोक सोन्याची नाणी, मूर्त्या त्याचप्रमाणे दागिने खरेदी करत असतात. त्याचप्रमाणे दिवाळीनंतर भारतामध्ये लग्न सराईची सुरुवात ही होत असते. लग्नामध्ये नवीन नवरीला भारतामध्ये सोने हे करावंच लागते. त्यामुळे येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये भारतात सोन्याची प्रचंड मागणी ही वाढणार आहे आणि त्यामुळे अनेक जाणकारांच्या मते सोन्याचे भाव हे दिवाळीनंतर 80,000 रुपये तोळ्यापेक्षा जास्त हे होणार आहे. त्यामुळे ते सतत चमकतच राहणार आहे. त्यामुळे आपण सोन्यामध्ये जरूर मित्रांनो, शेअर बाजारातील गुंतवणुकीवर आपल्याला नक्कीच चांगला परतावा हा इतर गुंतवणुकीच्या साधनांपेक्षा मिळत असतो, पण त्यामध्ये जोखीमसुद्धा जास्त आहे. त्याच्या तुलनेत सोन्यामधील गुंतवणुकीमध्ये जोखीम कमी असते आणि आत्ताच आपण पाहिले की सोनेसुद्धा सध्याला चांगला परतावा हा देत आहे. तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्यता आणण्यासाठी आपल्या गुंतवणुकीचा काही वाटा तुम्ही सोन्यामध्ये गुंतवण्याचा विचार करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास याला लाईक करा, तो आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आपल्या गोष्ट पैसा पाण्याची या चॅनलवर जर तुम्ही प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मित्र